नागपूरमध्ये मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करणाऱ्या सराईत चोराला लकडंगच पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपासाच्या जोरावर जेरबंद केलं आहे। शीतला माता मंदिर आणि शिव मंदिरातील दान रक्कम चोरल्यानंतर आरोपीने सीसीटीव्ही यंत्रणाही फोडून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता। मात्र पोलिसांच्या तांत्रिक तपासात सीसीटीव्ही विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे। नागपूरच्या लकडंगज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माला धक्का रोडवरील शीतला माता मंदिर आणि शिव मंदिरात मध्यरात्री अज्ञात चोरट्याने प्रवेश करून मुख्य दरवाजांची कुलुपे तोडली। यानंतर दोन्ही मंदिरातील दानपेट्यांची कुलुपे फोडून सुमारे 7,000 रुपयांची दान रक्कम चोरून नेण्यात आली आहे। इतक्यावरच न थांबता आरोपींनी मंदिरातील सीसीटीव्ही यंत्रणेचे नुकसान करत पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केलाय। या प्रकरणी मंदिर विश्वस्त जितेंद्र कुमार पांडे यांच्या तक्रारीवरनं लकडंगज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण आणि स्थानिक माहितीदारांचे जाळे सक्रिय केलेत। तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे जरीपटका परिसरातून वंश महादेव मेश्राम या 20 वर्षीय आरोपीला ताब्यात घेण्यात आले। पोलिसांच्या सखोल चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्या ताब्यातून चोरीला गेलेला मुद्देमालही जप्त करण्यात आलाय। ही कारवाई पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली आहे। लकडंगज पोलिसांच्या या जलद आणि कौशल्यपूर्ण तपासामुळे मंदिरातील चोरीचा गंभीर गुन्हा अल्पावधीतच उघडकीस आला असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ झाली आहे। पोलीस स्टेशन लकडगंज या ठिकाणी दिनांक 27/7/2026 रात्री 9 ते सकाळी 6 वाजता दरम्यान 28/7/2026 दरम्यान मंदिराचा मुख्य दरवाजा आणि दानपेटी तोडल्याची घटना झालेली होती। त्या अनुषंगाने तेथील जे पंडित आहेत जितेंद्र कुमार हरिराम पांडे राहणार बगळगंज यांनी पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिली 28 तारखेला। त्याप्रमाणे आम्ही घटनास्थळावर व्हिजिट केली। घटनास्थळावर आमचे DB पथक, फॉरेन्सिक टीम, तसेच आमचे आयकरचे टीम आणि सर्व स्टाफ आम्ही मंदिरात आम्ही आजूबाजूला पाहणी केली आणि त्या अनुषंगाने यामधली गुन्हेगाराची जी मोडस होती ती लक्षात घेऊन आम्ही त्या पद्धतीने दिनांक 28 पासून दिनांक 5 तारखेपर्यंत कंटिन्यू गुन्ह्याच्या पाठीमागे होतो आणि सतत आम्ही या पाठीमागे जी आमची DB टीम आहे त्यांनी कौशल्यपूर्ण तपास केला आणि यामध्ये जो आरोपी होता, जो आम्हाला ज्याची गोपनीय माहिती मिळालेली होती, तर तो आरोपी वंश महादेव मेश्राम वय 20 वर्षे राहणार 12 खोली जरीबटका या भागात आम्हाला तो मिळून आलेला आहे आणि त्याच्याकडून आम्ही जे मंदिरातील दानपेटीमधील रक्कम होती ती आम्ही प्राप्त केलेली आहे। त्याचबरोबर त्याचा जो एक साथीदार होता जैनिक अरविंद चौरे, तो राहणार कपिलनगर एरियामधला आहे। त्याचे यापूर्वी जरीबटका पोलीस स्टेशनमध्ये 303(2) BNS प्रमाणे चोरीचा गुन्हा त्याच्यावर दाखल होता, तर तो पण आम्हाला यामध्ये माहिती मिळालेली आहे। तर दोन्ही आरोपी आम्हाला यामध्ये निष्पन्न झाले असून यामध्ये गुन्ह्यातील मुद्देमाल मिळून आलेला आहे आणि सदरचा मंदिर चोरीचा जो गुन्हा होता तो आमच्या DB पथक यांनी तपास करून उघडकीस आणलेला आहे आणि आरोपी निष्पन्न केलेले आहेत। जी कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त सर, सहपोलीस आयुक्त, माननीय अप्पर पोलीस आयुक्त नॉर्थ रिजन व माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ क्रमांक 3 श्री राहुल मदने सर व माननीय श्री ACP लकडगंज विभाग श्री शिवप्रसाद पारवे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सतत यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास DB टीम यांनी उत्कृष्ट पद्धतीने मंदिर चोरीचा उघडकीस आणलेला आहे। मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करणाऱ्या आरोपीला अवघ्या काही दिवसात अटक करत नागपूर पोलिसांनी पुन्हा एकदा आपल्या तपास कौशल्याची छाप पाडली आहे। चोरीस गेलेला मुद्देमालही जप्त करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे।